नमस्कार, टेस्टी बाईटमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। घरी अचानक पाहुणे मंडळी आली म्हणजे काय बनवायचा हा प्रश्न पडतो। तर आज अगदी आपण घरच्या साहित्यात साध्या सोप्या पद्धतीने पनीर कोफ्ता करी बनवतोय। अगदी नॉनव्हेज खाणारे सुद्धा खुश होतील। चला तर साहित्य आणि कृती बघूया। त्यासाठी इथे आपण 2 उकडलेले बटाटे घेतले, 100 ग्रॅम पनीर घेतलेलं आहे, दोन्ही आपण किसून घेतलेले आहेत। तसेच बेदाणे आणि काजू आपण तुकडे करून घेतलेले आहेत। यामध्ये घालायचं चवीनुसार मीठ, भरपूर अशी कोथिंबीर। आता इथे बाइंडिंगसाठी आपण कॉर्नफ्लॉवर घेणार आहे। इथे 2 किंवा 3 चमचे गरजेनुसार घ्यायचं। आता एका पॅनमध्ये तेल तापवायला ठेवलेलं आहे। त्यामध्ये आलं, लसूण, 10 ते 12 काजू, तसेच कापून घेतलेला 1 कांदा आणि 1 टोमॅटो हे आपल्याला या तेलामध्ये परतून घ्यायचं आहे। त्यामध्ये घ्यायचं आपल्याला 1 चमचा जिरे आणि 5 ते 6 काळी मिरी घ्यायची आणि हे तेलावर चांगलं परतून घ्यायचं। आता इथे किसलेला बटाटा, पनीर आणि सर्व साहित्य एकत्र करून त्याचा आपण असा गोळा बनवून घेतलेला आहे। आता त्याचे असे छोटे छोटे बॉल बनवायचे आणि त्याला असं वरून कॉर्नफ्लॉवर लावून घ्यायचं। त्यामुळे त्याला छान वरून क्रिस्पीपणा येईल। आता असे सर्व बॉल आपण करून ठेवणार आहोत। नंतर कढईमध्ये याला तळून घ्यायचं। छान खरपूस झालेले हे बॉल तुम्ही तसे सुद्धा खाऊ शकता। हे कोफ्ते खायला नुसते सुद्धा छान लागतात। तेल तापवायला ठेवलेलं होतं, त्यामध्ये हे तळून घ्यायचे। आता आपलं हे पॅनमध्ये जे सर्व मिश्रण होतं त्यामध्ये आपण लाल मिरची पावडर, हळद, धनिया पावडर आणि गरम मसाला हे सर्व साहित्य घालून आपण परतून घेतलेलं आहे। आता परतून झाल्यानंतर त्यावर 1 वाटी पाणी घालायचं आणि चांगलं शिजू द्यायचं। अशा पद्धतीने वाटण केल्यामुळे आपल्या भाजीला रेस्टॉरंटसारखी चव येते। पाणी घालून झालेलं आहे। आता पाणी आटेस्तोवर आपण शिजवून घेऊ। आता पॅनमधलं सर्व पाणी आटून झालेलं आहे। आता मसाले गार झालेले आहेत। आता मिक्सरला फिरवून याची बारीक प्युरी करून घ्यायची। तुम्ही बघू शकता याला रंग किती सुरेख आलेला आहे। आता एका कढईमध्ये आपण तेल तापवायला ठेवलेलं आहे। त्यामध्येच आपल्याला बटरसुद्धा घालायचं आहे। 4 ते 5 काळी मिरी घालायची, 1 इंच दालचिनीचा तुकडा घालायचा आणि 2 तमालपत्र घालायचे। आता आपल्याला यामध्ये जे तयार केलेली प्युरी आहे त्यामधली गरजेनुसार प्युरी घालून घ्यायची आणि छान एकजीव मसाले शिजू द्यायचे। हा रस्सा फार पातळ नसतो, थोडा दाटसरच असतो। आता यामधलं तेल सर्व निघालेलं आहे। आता आपण यामध्ये मिरची पावडर घातलेली आहे, त्यामुळे आता घालायची आवश्यकता नाही। आता आपल्या रश्श्याला छान उकळी आलेली आहे। त्यामध्ये आता आपण 3 ते 4 चमचे दुधावरची साय घोटून घेतलेली आहे ती घालायची। ती घातल्यानंतर आपल्या भाजीचा रंग थोडा फिक्का होईल, परंतु जशी जशी ती उकळत जाईल तसतशी त्यात बटर आणि मलाई जे आहे ते रिलीज होईल आणि आपल्या भाजीचा रंगच बदलून जाईल। फ्रेश क्रीम घातल्यामुळे आपल्या भाजीला रंग आणि टेक्स्चर खूप छान येतं आणि चवीला तर खूप भन्नाट लागतं। आता यामध्ये आपले कोफ्ते घालून झालेले आहेत। छान उकळी आलेली आहे। सर्विंग बाउलमध्ये आपली भाजी काढून घ्यायची, वरून थोडी फ्रेश क्रीम घालायची आणि कोथिंबीर घालायची। अशा प्रकारे पनीर कोफ्ता करी तयार झालेली आहे। तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा। रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत नमस्कार।